बातम्या लागल्या पण आमच्या भावाला न्याय पाहिजे हो साहेब. ते लहान लहान लेकरू आहे, कसं त्याचा जीव कसं वाटेल ते टाकले असेल तर. आम्हाला काय नका न्याय पाहिजे बघा. आम्हाला न्याय पाहिजे. मला साहेब न्याय पाहिजे. जेवढे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा, बस एवढीच विनंती आमच्याकडून. आज आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो. आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो. राहिले आमच्या मागे आम्हाला वाटत होतं की आम्हीच एकटे आहोत, पण आज ही लोक या गावात आमचं गणगोत कोण नव्हतं, एवढं गणगोत आलंय. माझी बहिणीचं नाव समरीन नेवरेकर. तिला 2 मुलं होती. त्या 2 मुलांचं सुद्धा त्यांनी जीव घेतला. गजेंद्र दगडखेर म्हणून आरोपी आहे, त्यांनी त्यांचा जीव घेतला. जिथे होते तरी त्यांना त्या पाण्यात टाकलं, भोत्या पाण्यात टाकलं. त्यांना जरा हे नाही वाटलं का, मनाला दया आली. त्याला पण 2 पोर आहेत, पण त्याला वाटलं नाही का जरा पण काय नाही, फक्त आम्हाला न्याय मिळो आणि लवकरात लवकर न्याय मिळो. लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे, बाकी काही नको. जेवढे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा, बस एवढीच विनंती आमच्याकडून. आज आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो. आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो. उभे राहिले आमच्या मागे फक्त आम्हाला वाटत होतं की आम्हीच एकटे आहोत, पण आज ही लोक घर या गावात आमचं गणगोत कोण नव्हतं, एवढं गणगोत आलंय. थांबले तेवढ्या पावसात आमच्यासाठी थांबून आमच्यासाठी हे लोक आमच्या बरोबर रडतायत. आज आमच्या खांद्याला खांदा लावतात. आम्ही पण या लोकांचे फार फार आभारी आहे. या लोकांचं आयुष्यात या लोकांचा उपकार मी कधी विसरणार. मुलीला फूस लावून पहिले तर तिला जाळ्यात बसवलं, प्रेमात जाळ्यात, आणि तिला फूस लावून परत तिला हे गर्भ, आणि ते गर्भ नंतर तिला माहीत पडल्यानंतर ते गर्भ मिटवण्यासाठी, ते संपवण्यासाठी त्याने तिला परस्पर खोटं सांगून, घरात खोटं सांग, आजीकडे जाते असं सांगायला लावलं. आणि परत तिला सांगून तिला पिंपरीत उतरून घेतलं. आणि पिंपरीत उतरून घेतलं आणि तिला परस्पर गाडीने बसून तिला कळंबोळी ते हॉस्पिटलला नेऊन तिचे परस्पर तिथे त्याने ते गर्भ पाळण्याचा प्रयत्न करतेवेळी त्या माझ्या मुलीचा मृत्यू झालाय. त्यात ते डॉक्टर वगैरे सगळं माहिती असून डॉक्टरने पण आपल्या हलगर्जीपणाने सगळं माझ्या मुलीचं हे केलं. त्यानंतर ती बॉडी तिथून आणून या लोकांनी संमतीने त्यांच्याबरोबर जे पण असतील, गजेंद्र बरोबर आणि त्याचे जे पण साथीदार, ह्या सगळ्यांनी ती बॉडी इथपर्यंत आणून तिला इथे आपल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात ते बॉडी सुद्धा फेकली. आणि परत साहेब त्यांची 2 मुलं रडत असताना, जिवंत असताना त्या 2 मुलांना त्याने पाण्यात टाकलं. लहान मुलं, एक माझा 5 वर्षाचा नातू आणि एक 2-2.5 वर्षाचा नातू, दोघांना त्याने समुद्र पाण्यात पाण्यात टाकलं. साहेब काय करू सांगा, असं जिवंत पोहायला त्याने पाण्यात टाकलं. कोण असा माणूस असेल की जो असं 2 लहान पोरांना पाण्यात असं सोडतोय? त्याचा जीव कसं गेला, त्याचं मन कसं काय वितळलं असेल, त्याचं काळीज कसं पाणी नाही झालं. आमची एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर नाव लिहायला, माझ्या मुलीला आणि त्याच्या दोघांच्या पोरांना लवकरात लवकर न्याय मिळावा. त्याला त्या नराधमाला जेवढी या संसारात जी त्याच्यापेक्षा नाही त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त शिक्षा त्याला व्हावी अशी आमचे निवेदन आहे. आमचं हे थोडं आमचं निवेदन सगळीकडून करून सरकाराला सुद्धा आमचं हेच निवेदन आहे, त्या माणसाला सोडू नका, कसंही कुठल्याही दबावाखाली बळी पडू नका. आमच्या मुलीला आणि तिच्या 2 पोरांना न्याय मिळवून द्यावा, आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आम्हाला हीच अपेक्षा आहे. फाशीपेक्षा सुद्धा जास्त काही 100 वेळा त्याला फाशी द्या, हीच आमची अपेक्षा आहे. बघा साहेब, त्याला मोकळं सोडू नका. अशा नराधमाला सोडून उपयोग नाहीये. त्याने आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून ठेवलंय. आज त्याचा पण आम्हाला एकच नाही की त्याच्या पण कुटुंबाला, सगळ्या कुटुंबाला शिक्षा व्हावी, आमचे निवेदन आहे. बघा साहेब, अजून काय बोलू शकत नाही. समजा कॉलनीत राहतो आणि त्यांच्याच घरात भाड्याने राहतोय 3 वर्षापासून, आणि चांगला व्यवस्थित आमचा त्यांचा संबंध होता, असं कधी वाटलंच नाही. आणि मी स्वतः बाहेर देशात कामाला आहे. मी त्यांना यायचो त्यावेळेला त्यांना सांगून, त्यांना स्वतः त्याला गजेंद्रला भेटून सांगायचो, दादा बघा माझ्या पोराकडे लक्ष द्या, माझ्या मुलांकडे लक्ष द्या, सगळ्यांकडे लक्ष. हो दादा जावा तुम्ही, आम्ही आहोत ना, आमचं घर, तुमची मुलं काय, आमची मुलं काय, घरात कुटुंबासारखी. एवढं मी त्यांना भावासारखं विश्वास ठेवलं होतं. एक भावापेक्षा जास्त त्याला मी मानत होतो त्या लोकांना. आणि त्यांनीच माझं
गळा कापला, एक विश्वास ठेवला होता मी त्यांना, आणि मी माझ्या कुटुंबाला त्यांच्या स्वाधीन करून बाहेर परदेशी जात होतो. आज त्या लोकांनी माझा विश्वासघात करून माझ्या मुलीचा गळा कापला, माझ्या नातवंडांना मारून टाकलं. ही जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि एकदम निर्घृण केलेली हत्या आहे आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त जी काही शिक्षा देता येईल ती शिक्षा द्यावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. तरी ती शिक्षा या पोलीसवाल्यांनी किंवा या आयुक्तालयात जे काही आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या आरोपींना एकत्र घेऊन त्यांना जी काही शिक्षा देता येईल ती शिक्षा त्यांनी द्यावी अशीच आमची एवढी अपेक्षा आहे. आणि त्यांची फॅमिली पण तीच अपेक्षा आहे की त्यांनी त्या काही लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा त्यांच्या नाही का अंडर कोई पॉलिटिकल लोक असतील त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन त्यांनी हे कारवाई थांबवावी नाही आणि त्यांची जी 2 लेकरं त्यांची मुलगी जी वाहून गेली आहे त्यांचं शोधकार्य करून त्यांना त्यांच्या ताब्यात द्यावं आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी एवढी यांची विनंती. बहुत बड़ा धोखा हुआ है, बहुत बड़ा धोखा करेला है. 2 छोटे छोटे बच्चे थे उसको ले जाके नदी में फेंक डाले, बच्चों को भी जिंदा बच्चों को पानी में डाल दिया. ऐसा कैसा आदमी होगा वो आदमी को सजा चाहिए. गजेंद्र दगड़खेर को ऐसी सजा दो कि वो किसी के साथ दूसरे के साथ नहीं करना चाहिए. आज मोहल्ले में हमारे सब लोग रहते, वो दूसरे बेटी के साथ ये नहीं चीज करना चाहिए. इसको छोड़ना ही नहीं चाहिए, इसकी फांसी की सजा होना चाहिए. दिनांक 11 जुलै 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल झालेली होती. सदर तक्रारीमध्ये एक विवाहित महिला आपल्या 2 मुलांसह बेपत्ता असल्याचे तक्रारदारांनी सांगितलेले होते. सदर मिसिंगच्या तपासामध्ये विवाहित महिलेचे एका इसमासोबत प्रेम संबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या 2 मुलांना परत तळेगाव दाभाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून, प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे. त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची 2 मुलं रडत होती आणि त्यामुळं या 2 मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या 2 आरोपींनी फेकून दिलेलं आहे. सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस न्यायाधीशासमोर हजर केला असता त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. ही घटना नेमकी समोर कशी आली आणि उजेडात कशी आली? सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे CDR तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला असल्याची कबुली दिलेली आहे. महिलेच्या घरात कोण कोण असतात आणि ती महिला नेमकी तळेगाव दाभाडे या ठिकाणी कशा पद्धतीने राहत होती? नमूद मृत महिला ही मागील 2 वर्षापासून आपल्या आईवडिलांसोबत वराळे या ठिकाणी राहत होती आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचे फॅमिली डिस्प्यूट असल्यामुळं ती आईवडिलांकडे राहत होती आणि जी मुलं आहेत, एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 2 वर्षाचा मुलगा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.